मग आता मी काय करू? माझा पहिलाच ट्राय फेल गेला, किंवा तो फेल केला गेला. अंजली, मम्मी, उलट मला असं वाटलं होतं की ह्या घरात दुसरं कोणी नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही तरी मला समजून घ्या. तुम्ही आई आहात ओंकारची, प्रेम करता त्याच्यावर. ओंकार जसा ट्रस्ट करतो ना माझ्यावर, प्लीज तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवून दाखवा. सई, दूध तापलं का ग? हो, नाही ठीक आहे, कळलं मला. मी कितीही प्रयत्न केला तरी तुमचं मन अजिबात बदलणार नाही गं. तुम्ही सगळ्यांनी आधीच मला वाईट ठरवून टाकलंय. कॉफी. प्लीज, तुम्ही कोणीच मला तुमची सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट नाही करणार ना. किती नाटकी आहे ग ही मुलगी. पहिल्याच दिवशी हिचे हे रंग, पुढे काय होणार आहे देव जाणे बाई. आता रडत रडत ओमीकडे जाणार आणि घरात परत वाद सुरू होणार. कधी संपणार आहे हे सगळं देव जाणे. आई, काळजी करू नका. वाद झाले तर आपण बघून घेऊया. आणि तुम्हालाही माहिती आहे ना, ओमीला सध्या अंजली पुढे काही दिसतच नाही. हा, पण हळूहळू ओमीला विश्वासात घ्यायला आपल्याला वेळ लागेल ना. पण जेव्हा त्याला विश्वास येईल ना, एक ना एक दिवस त्याला अंजलीचे खरे रंग दिसतीलच ना. काळजी नका करू. कळते ग मला, पण ही अंजली ना. आई, तुम्ही तिचं टेन्शन का घेताय? तिला सरळ करायला मी आहे ना. करशील ग तू, पण सांभाळून कर बाई. हो आई. बरं आई, माझं एक काम करा. काय बोल? एकच मिनिट. काय करायचंय? अंजली आणि ओमीला नाश्ता नेऊन द्यायचा आहे. अगं, हो आई, त्यांनी नाश्ता नाही केला ना. नाही, नाश्ता द्यायला मी गेले असते, पण ओमीला सांगणार नाही म्हणून. सई, कधी कधी ना मला कळत नाही की तुझं कौतुक करावं की तुझी काळजी करावी. इतकं सगळं होऊन सुद्धा तिचं पोट भरावं म्हणून प्रयत्न करतेस. फक्त तिचंच नाही, ओमीची पण काळजी आहे मला. आणि आई, अंजली कशी वागली तरी आपण आपला चांगुलपणा का सोडायचा? बरोबर आहे. नेते मी नाश्ता. ट्रे देशील तिथला? हो. ठीक आहे. आलीच. काय समजते स्वतःला? कदाचित माझ्याच नशिबात फॅमिलीचं प्रेम नाहीये. तुला माहितीये, मी असा विचार केला होता की या घरात आल्यानंतर हळूहळू मी सगळ्यांचं मन जिंकेन. पण आज बघितलं ना, सईने तो सॉल्टचा ड्रामा केला आणि मी विलन झाले रे. मी काही विलन आहे का ओंकार? ओंकार, आता घरात काही झालं ना तरी सगळा ब्लेम माझ्यावर करतील, तुझ्या अंजलीवर. अंजली, अगं मी असं होऊ देईल का? हे बघ, तू उगाच ओव्हर थिंक करून स्वतःला त्रास नको करून घेऊस. एक लक्षात ठेव, कोणी नसलं ना तरी मी कायम तुझ्या बाजूने असणार आहे. खरं तर नवीन सुनेचे लाड करायचे असतात, पण इथे सगळं उलटच चाललंय. मी बघितलं होतं ना, जेव्हा दादाचं लग्न झालं ना, मला कळत नव्हतं की वहिनीला कुठे ठेवू कुठे नाही असं झालं होतं. बाबांनी तर पहिल्याच दिवशी वहिनीला सांगितलं की तू सून नाही, मुलगी आहेस म्हणून माझी. बघितलंस, आणि माझ्यासोबत 1% पण नाही होत रे ओंकार. माझे लोकच बॅड आहे. अंजली, हे बघ, तू प्लीज स्वतःला त्रास नको करून घेऊस. हा तुझा काहीच दोष नाहीये, घरच्यांचाच प्रॉब्लेम आहे काहीतरी. ह्यांना फक्त दादा आणि बहिणी एवढंच दिसतं. सगळं प्रेम रिस्पेक्ट ना ह्यांच्यावरती उधळलं जातंय. ओमी, येऊ का रे? मम्मी, मम्मी अहो, या ना, विचार
काय तुम्ही या, या. ते आम्ही असंच बोलत बसलो होतो. नाही, मगाशी तुम्ही नीट खाल्लं नाही ना, म्हणून नाश्ता घेऊन आले. खाऊन घ्या. मम्मा, तू पण सगळ्यांसारखी माझ्याशी तुटक वागणार आहेस का? मी तुझ्याशी तुटक वागत नाहीये बाळा. तूच पूर्वीसारखा वागत नाहीयेस. हल्ली तुला कुठल्या बोलण्याने राग येईल काही सांगता येत नाही, म्हणून सांभाळून वागते इतकंच. मम्मा, तुला माहितीये ना मला का राग येतोय ते. बस ना, अजून किती दिवस चालणार आहे हे? आम्हाला एक्सेप्टन्स मिळणार आहे की नाही? कसं असतं ना बाळा, मुलं कितीही चुकीचं वागली ना तरी आई वडिलांना त्यांना समजून घ्यावंच लागतं. हे तुला आता नाही, तू स्वतः बाप होशील ना तेव्हाच कळेल. आणि राहता राहिला प्रश्न तुम्हाला एक्सेप्ट करण्याचा. जर ते केलं नसतं तर तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आलेच नसते. खाऊन घ्या दोघांनी. कुठे गेली ग माझी अंजली? काय केलंस अंजली? काय केलं? बस बस झाली तुझी नाटकं. मलाच काहीतरी करायला पाहिजे. असं हातावर हात ठेवून बसता येणार नाही. मी सईकडे जाऊन येतोय. अहो तुम्ही तिकडे कुठे निघाला? जागीरदारांकडे? हो, आधीच लेकीने पळून जाऊन तोंड काळं केलंय आणि त्यांना काय सांगणार आपण? अहो ते तुम्हाला घरात पण घेणार नाहीत, अपमान करतील तुमचा. काय जाऊ नका तिकडे, नका जाऊ. नाही नाही वैदी, असं होणार नाही. अगं आपली सई आहे ना तिथे. ओ वंच, काय डोंबलाची सई? लाडक्या बहिणीची काळजी असते ना एवढी तुमच्या सईला, तर फोन करून विचारलं असतं कुठे आहे, शोधलं का? सई सई, बरं झालं तू आलीस. मी तुमच्याकडेच निघालो होतो. सॉरी मामा, मी कॉल नाही करू शकले तुला. सई, अंजली आणि ओमी बद्दल काही कळलं का ग? हो, त्यासाठीच आली आहे मी इकडे. काय? अंजली आणि ओमी आमच्या घरी आहे. नशीब रे देवा, मुलं सुखरूप आहेत. नाही सई, ते तुमच्या घरी आहेत म्हणजे? मामा, ओमी आणि अंजलीने लग्न केलंय. मामा मामा तू इथे बस. बस इथे आणि पाणी दे ना. हो बाई ग, काय केलं? काय केलं अंजलीने? देवा, तू पाणी घे दे. तोंड काय केलं? जगाला तोंड दाखवायला जागा उरली नाही आता. काय केलं? काय केलं? काय खरं नाही. म्हणजे तोंड दाखवू नका. बाप म्हणून मी पूर्ण हरलोय. नालायक बाप ठरलो मी. नालायक बाप ठरलो. नालायक बाप ठरलो. मामा मामा मामा, काय करतोयस तू? हे सगळ्याची स्वतःला का शिक्षा देतोय? आणि जे झालंय त्यात तुझी काही चूक नाहीये. माझी चूक कशी नाहीये? मी जन्माला घातलं ना या काष्टीला. सही काही नाही. हे फक्त तुझ्या आयुष्यामध्ये विष पेरण्यासाठी तिने लग्न केलंय. अगं त्या भल्या मुलाचं आयुष्य बरबाद करते गई पोरगी. मामा, तुझ्या
शांत हो प्लीज. सई बघ, हे मी असं घडू देणार नाही. आणि बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू हे असं होऊ देऊ नकोस सई. तू तू त्या अंजलीला घराच्या बाहेर काढ. ऐक माझं, तू तिला घराबाहेर काढ. अहो काय बोलताय तुम्ही? आता लग्न झालंय ना तिचं त्या घरात. अकलून दे काय, अकलून दे. हा, ही अशी पोर असण्यापेक्षा नसलेली बरी. प्लीज असं बोलू नकोस. जे झाले ते नाही बदलू शकत आपण. तिकडे आमच्या घरी सुद्धा सगळ्यांना धक्का बसलाय, पण झालेत आता सगळे शांत. कारण अंजली आता जहागीरदारांची सून झालीये. असं कसं रे तिला बाहेर हाकलून देऊ आम्ही? ती जबाबदारी आहे आता आमची. सई, तुम्ही मोठ्या मनानं तिला स्वीकारलंय ग, पण ही पोरगी अशीच वागणार. तिच्या स्वभावात काही फरक पडणार आम्हा, नाही. असं काही होणार नाहीये. मी आहे ना तिथे. मी असताना तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अंजली आता लहान जाऊ आहे माझी, त्यामुळे मी तिला तिची मनमानी नाही करू देणार. मी शिस्त लावेन तिला. आणि तिच्यामुळे माझ्या घरातल्यांना त्रास होईल ना, असं काही करू देणार नाहीये मी. रडू नकोस ना मामा, शांत हो. ते बघ, तुला आता ना आरामाची गरज आहे. तू चल आराम कर आधी. उठ चल मामा. अगं बाई ग, डोकं जरा भडबडते. चहा आण टाकाव जरा. सई तुला हवं? नाही, मी काय करतेस तू? काय म्हणालीस का? मी अंजलीला नीट वागायला लावेन, तिला शिस्त लावेन. तू कोण काय तिला शिस्त लावणारी? मामी, आवाज बंद. तुझ्या मामासमोर तोंड चालवलंस, माझ्या समोर चालवायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या लेकीला जराही कष्ट पडता कामा नाही का? इथं लाडाकोडात वाढलीये ती, तिथंही ती लाडातच वाढायला हवी, कळलं? असं काही होणार नाही. लग्न करण्याचा आणि जहागीरदारांची सून होण्याचा निर्णय तिचा होता, त्यामुळे सुनेची कर्तव्य तिला पार पाडावी. आई ग, बघ सई, अंजलीला सांभाळ. मला तर काही सुचेना. वहिनी आई, बापरे, आई हात भाजले. एक काम करते, पाण्याखाली हात धुवायचं. बघितलंस का? अंजलीला मी तिचं कर्तव्य पार पाडायला लावेनच. लाव ना, लाव. तिकडे माझ्या लेकीला तिचं कर्तव्य पार पाडायला लाव. इकडे तुझ्या आईचं जगणं मुश्किल करते की नाही बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी आई माझ्या दयेवर सकती आहे. तिकडे माझ्या लेकीला त्रास दिलास ना, इकडे तुझ्या आईचे हाल हाल होतील. बघितला ट्रेलर? पिक्चर अभी बाकी है. माझ्या लेकीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर आज तुझ्या आईच्या हातावर चहा सांडलाय, उद्या रॉकेल टाकून तिला जाळायला कमी नाही करणार. आली मोठी धमक्या देणारी. सई, सई, आज सकाळी ओमी आणि अंजलीने जो काही आरोप लावला तुमच्यावर. देवांश, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ऑफकोर्स आहे, पण तेव्हा मी काही बोललो नाही. कारण तेव्हा मी काही बोललो. मला माहिती आहे, वाद होऊ नयेत म्हणून तुम्ही गप्पा बसला. खरं तर आपल्या घरी जे काही रोज भांडणं होत आहेत ना, अजिबात सहन होत नाहीये मला. कारण ओमीने शेवटी जे करायचं होतं ते करून टाकले ना. मला तर कळतच नाहीये, आपलं घर आता आधीसारखं कधीच नॉर्मल होणार नाही का? होणार ना, पण त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. आणि सगळं काही नीट होण्यासाठी आपल्याला सतत झटत राहावं लागणार आहे.
म्हणजे मी आपल्या दोघांच्या वतीने एक निर्णय घेतलाय आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. द्याल ना? नक्की नक्की देणार. मी बोललो ना तुम्हाला, आपण एक टीम आहोत म्हणून. पण तुम्ही हा जो काही डिसिजन घेतलाय त्यात जर तुम्हाला त्रास होणार असेल तर नाही चालणार हा मला. नाही, असं काही होणार नाहीये. नाही, कारण तुम्हाला सवय आहे स्वतः प्रत्येक गोष्टीत सफर व्हायची. देवांश, खरंच असं काहीच नाही होणार. एक मिनिट थांब. माझ्यासोबत चला आता. कुठे? सगळं काही सांगते. आईकडे जाऊयात, मग कळेल तुम्हाला. चला. चला. ए सई, देवांश, काय ग सई, काय झालं? ओमी परत काही बोलला? नाही नाही, तसं काही नाही. सईंना काहीतरी बोलायचंय तुझ्याशी, खरं तर आपल्याशी. काय ग बाळा? हे काय, तुझे दागिने आहेत ना? हो आई. आमचं लग्न झालं तेव्हा सुनमुख म्हणून तुम्ही मला हे दागिने दिले होते ना. आता ओमीचं लग्न झालंय म्हटल्यावर अंजलीलाही काहीतरी द्यायला हवं ना, म्हणून मी हे दागिने घेऊन आली आहे. नाही सई, हे दागिने मी तुला प्रेमापोटी दिले. यातले दागिने त्या अंजलीला देणं म्हणजे या दागिन्यांचा अपमान आहे. सई, सिरियसली ती अंजली कशी वागते तुमच्या बरोबर आणि तुम्ही हे देवांश, नाही, मला माहिती आहे तुम्हाला दोघांनाही माझं म्हणणं नाही पटणार आहे, पण एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे अंजली आता आपल्या घरची सून झाली आहे, तिला तिचा मान मिळायला हवा ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमी. आपण अंजलीचा स्वीकार नाही केला ना तर ओमीच्या मनातली अडी संपणार नाही कधीच. ओमी आणि आपल्यातला दुरावा ही अंजलीची सगळ्यात मोठी ताकद आहे. हो आई, आपण जर अंजलीशी चांगलं वागलो, तिची हौसमौस केली तर कदाचित ओमीच्या मनातल्या ह्या सगळ्या अडी यांना निघून जातील आणि सगळ्या गोष्टी आधीसारख्या होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजलीला आपल्यामध्ये भांडणं लावायला काही कारणच मिळणार नाही. पटतंय मला. सध्या ओमी खूप अंजलीच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे. सो आपण जर अंजलीच्या कलाने घेतलं तर ते जास्त बेटर राहील. करेक्ट आहे. हो, आणि काय सांगता यावं की आपल्या अशा वागण्यामुळे अंजलीमध्ये पण बदल होईल ना. तिच्या मनातला कडवटपणा निघून जाईल आणि ती जर सुधारली तर ओमीचं पण आयुष्य चांगलं होईल ना. खरंच मी नशीबवान म्हणून असा मुलगा आणि सून मला लाभले. नाही तर या परिस्थितीत आम्हा दोघांचं तर डोकंच बंद झालं होतं. आपलं कुटुंब एकत्र राहावं म्हणून तुम्ही किती प्रयत्न करताय. किती समजूतदार आहात तुम्ही दोघं. स्वतःच्या संसाराचा आनंद सोडून हे काय करावं लागतंय तुम्हा दोघांना. आई, संसारांचा आनंद हा कुटुंबाच्या आनंदामध्येच असतो ना, आणि त्यासाठीच तर प्रयत्न करतोय आपण. मग हेच त्या ओमीला का कळत नाही ग. बघायला गेलं तर देवा आणि ओमी एकत्रच मोठे झाले, पण किती फरक आहे दोघांमध्ये. आई, तसं काही नाहीये. सी, आपलं ओमी आता जरा भरकटलाय इतकंच. लहानपणापासून खूप लाड केले ना आपण त्याचे, म्हणून त्याचेच परिणाम येते. देवांश, सई, मला एक वचन द्या. काहीही झालं तरी तुम्ही आपलं कुटुंब बांधून ठेवाल. घरात आमच्या नंतर मोठे तुम्हीच आहात. द्याल मला वचन?
हे कुटुंब कायम एकत्र राहील यासाठी प्रयत्न करू आम्ही. चला, अंजलीला दागिने द्यायचेत ना, पण हे नाही द्यायचे. हे तुझं स्त्रीधन आहे. मी आलेच. ओमीची बायको लग्न करून येईल तेव्हा तिला काय द्यायचं याचा विचार आणि तजवीज मी आधीच करून ठेवली होती. ओमीचं बारसं होतं ना, तेव्हा बाबांनी मला या बांगड्या केल्या होत्या. मी तेव्हाच ठरवून टाकलं होतं की ओमीच्या बायकोला ह्या बांगड्या द्यायच्या. छान आहेत ना? छान आहे ताई. मला वाटलं होतं ओमीचं लग्न छान धूमधडाक्यात होईल. मग प्रेमाने मी ह्या बांगड्या माझ्या सुनेला देईन. पण सून म्हणून अंजली आली आणि जाऊ दे, व्हायचं होऊन गेलं. आता जहागीरदारांची मोठी सून या नात्याने या बांगड्या तू अंजलीला दे. घे, चल. होय. तुम्ही दोघी वापर, मी हे दागिने ठेवतो. चल बाळ. तुम्ही नेहमी असंच करता असे. नेहमी दुसऱ्यांचा विचार करता, स्वतःचा कधीच विचार करत नाही. पण यावेळी मी तुम्हाला असं एकटं पडू देणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांचा विचार करायचा आहे ना, खुशाल करा. तुमची काळजी घ्यायला मी. हाँ मैं पैसा पैसा करती हूँ, हाँ पैसे पे ही मरती हूँ. अंजली सई अगं ते मी कसं हे करायचं ना, लादी कशी पुसायची ना ते बघत होते. झोपून नाही, ते झोपून नाही, ते पोझिशन दाखवत होते ना व्हिडिओ मध्ये, कुठल्या पोझिशनने छान लादी पुसली जाते ते बघत होते. अगं पण काय गरज होती? नवीन नवरी आहेस तू, लगेच काही कामाला लागायची गरज नाहीये. हो ना, आणि सगळी कामं आता हळूहळू तुलाच करायची आहेत. क्लिनिंग, मॉपिंग, कुकिंग, ही सगळी कामं मी तुला शिकवेन. करेन ना मी. आता सूनच आहे म्हटल्यावर या घरात कामं तर करायला लागतील ना मला. हो ना, अगदी बरोबर. बरं सई, तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. हा सई, दे अंजलीला. अंजली, हे बघ, आता जे झालं ते झालं. तू या घरची सून आहेस, माझी जाव आहेस, त्यामुळे या नात्यांची नव्याने सुरुवात करूयात. आईने तुझ्यासाठी या बांगड्या दिल्यात. जुन्याच आहेत बांगड्या. ओमीच्या बारशाच्या वेळी ह्यांनी केल्या होत्या माझ्यासाठी. तुला आवडल्या ना? नाही तर मग आपण नवीन करू. छान आहेत, प्रिटी आहेत खूप. थँक्यू मम्मी.